नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आलेला आहे. 2 ऑफ पेंटाकल्स चंद्राचं कार्ड आहे. प्लस पृथ्वी तत्व असं दाखवते कुठं ना कुठं पैसे स्थिर होताना दिसत आहे. स्थिरतेकडे कल आहे. काही पैशाची जोडणी होणार, इन्व्हेस्टमेंट होणार. इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचा प्रॉफिट होणार. वास्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट, वस्तू खरेदीमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि स्वतःसाठी कपडे आणि दागिन्याची खरेदी होताना दिसत आहे. सोनं कितीही महाग असेल परंतु वेळ चांगली आलेली आहे. घरामध्ये मुलगी जर लग्नाला आली असेल आणि सून आणायची असेल तरीही मांगलिक कार्यासाठी खरेदी या आठवड्यात होताना दिसत आहे. करायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, वृषभ राशी. वृषभ राशीला 9 ऑफ वँड्स कार्ड आहे. असं दाखवते की जिथे जिथे तुम्हाला संघर्ष करायचा होता ते करून झालेला आहे. म्हणजे आता तुम्हाला संघर्ष नको आहे, रिझल्ट पाहिजे. आणि रिझल्ट आहे ते कॉईनमध्ये पाहिजे. तर कॉईन तुम्हाला मिळताना दिसत आहे. एखाद्या माणसाकडे मोठी डिमांड तुमची असेल, मोठं काम केलं असेल, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही काम केलं असेल, पैसे येत नव्हते, आता फटाफट पैसे येणार आहे. एखादी चांगली योजनेमध्ये तुमची गुंतवणूक होणार आणि त्याच्यातनं पण मोठा पैसा मिळताना दिसत आहे. सरकारी कामामध्ये जे लोक आहे त्या लोकांना काही सूचना काटेकोरपणे पालन करायची सूचना मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये किंतु पिरंतु नसणार आहे. त्याच्यासाठी सरकारी लोकांनी तयार राहायचं आहे. मिथुन राशी. मिथुन राशीला पण पेंटाकल्स कार्ड आहे आणि क्वीन कार्ड आहे. असं दाखवते राजा आणि राणी दोन्ही आलेले आहे. मग राजा राणी काय करतात? संसार करतात, परिवार चालवतात, समाज चालवतात, समाजा उपयोगी काम करतात. मग इथं पण असं काही स्त्रिया जे समाजा उपयोगी काम करतात, काही पुरुष वर्ग राजकारणामध्ये काम करतात जे समाजाला उपयोगी आहे, त्यांची समस्या सोडवतात. त्या सगळ्या लोकांना चांगली वेळ आलेली आहे. तर त्या हिशोबानंच तुम्ही काम केलं तर तुम्हाला या आठवड्यामध्ये पुढाकार मिळेल, प्रसिद्धी मिळेल, प्रगती मिळेल आणि एंड ऑफ द डे पैसे मिळेल. मग या आठवड्यामध्ये तशा लोकांनी पुढाकार घ्यायचा आहे, समाजाला दान करायचं आहे, मदत करायची आहे. तर वृषभ राशीच्या लोकांना ही संधीचं सोनं करता येणार आहे. कर्क राशी. कर्क राशीला ब्युटिफुल आठवडा आलेला आहे विथ मनी अँड लवर्स. म्हणजे चांगल्या लोकांबरोबर मैत्री असणे, फिरायला जाणे, मौज पार्टी करणे आणि काही लोकांना वास्तूचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. म्हणजे तुम्ही बुकिंग केलेलं थोड्या दिवसामध्ये पोझिशन मिळणार होतं, थोडं उशीर झालं, पण आता पूजा करून पोझिशन मिळालेलं आहे. तर तुम्ही तिथं राहायला जायची तयारी करत आहे तर गो आहे. चांगलं मुहूर्त, चांगलं वास्तूचं मुहूर्त बघून मग प्रवेश करा. आणि ज्या दिवशी प्रवेश करता त्याच्यासाठी काय करायचं ते मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेल किंवा अधिक माहितीमध्ये आज सांगते. मिथुन राशीनंतर कर्क राशीला पण असंच आलेलं आहे ना की तुमचं काम तुम्हाला फते करायसाठी वेळ चांगलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य होताना दिसत आहे. सिंह राशी. सिंह राशीला घरामध्ये असं दाखवते काही जोडप्यांना त्रास आहे, काही जेंट्स लोकांना त्रास आहे, काही लेडीज लोकांना त्रास आहे आणि त्यांना असं वाटते की मी या घरातलं बंधनातनं मुक्त होऊन दुसरीकडे जाऊ का? जावा. कारण
आटे तल का भाव तो मालूम कभी पडेगा ना. कारण इथं असं दाखवतं की थोडासा स्ट्रेसमुळे जर कोणी घर फोडायचा निर्णय घेत असेल आणि विनाकारण, तर त्यांना ते महागात पडू शकतं. आहे असे पण जोडपे, अशी मुली आहे जे लग्न करून नवीन नवीन मुली आहेत, त्यांना सासवा नको, बाकीचा संसार नको, नवरा आणि नवऱ्याचा ATM कार्ड पाहिजे. माझ्या लोकांना घर वेगळं करून दिलं, सगळ्या जबाबदाऱ्या दिला की मग कळेल की सासू होती ती बरी होती. सिंह राशीच्या लोकांना पण थोडंसं समाधानपूर्वकच आठवडा आहे. मोठे खर्च होणार नाहीये. जेमतेम आठवडा निघून जाईल. काही लोकांच्या इन्व्हेस्टमेंटला लॉंग टर्म ठेवलं तर मोठा प्रॉफिट दाखवतो. कन्या राशी. कन्या राशीला आलेली संधी गेलेली दिसत आहे. फार मोठं काम होणार होतं ते ब्रोकन हार्टला गेलेलं आहे. एंडिंग ऑफ द रिलेशन झालंय. माणसा लोकांनी फसवलेलं आहे आणि काही लोकांनी विरोध तुमच्या बरोबर केलेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये प्रखर शान जाणवते की पैसे घेतले, काम केलं नाही, तिकीट दिलं नाही आणि आमच्या बरोबर विरुद्ध वागले आणि आमचा विश्वासघात केला. चाललंय असं पण काही वातावरण आता चालू आहे, कारण पुढे काही इलेक्शनचं वातावरण आहे. तर ज्या सिंह राशीच्या आणि कन्या राशीच्या लोकांना हे असं जाणवतं, तर त्या लोकांनी थोडं सावधगिरीचा इशारा आहे. पैसे देण्यापूर्वी खूप निर्णय घराच्या लोकांना विचारून घ्या. पैसे वायफळ कुणाला ह्या आठवड्यामध्ये देऊ नका. काम होणारच नाहीये. तुला राशी. तुला राशीला घरामध्ये मांगलिक कार्य होताना दिसत होतं, पण असं वाटतं की अचानक कुणाच्या तरी बोलण्यामुळे किंवा कुणाचा तरी शब्द दिल्यामुळे मोडला आहे. काही लोक असे असू शकतात की जे तुम्हाला शब्द देतात आणि मोडतात तुमचं काम, किंवा तुमच्यावरती ईर्ष्या करतात आणि तुमचं काम पुढे सरकू देत नाही. तर या आठवड्यामध्ये त्या लोकांनी तशा लोकांपासून सावधानतेचा इशारा आहे, लांब राहा. दुसरं, मांगलिक गोष्ट ह्या आठवड्यामध्ये नाही, पण 1 ते 2 महिन्यामध्ये होईल, म्हणजे निराश होऊ नका. तिसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केली आहे त्या लोकांना चांगली वेळ आहे. कलाकार आहे, खेळाडू आहे, स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, त्या लोकांनी कुठे पैसे देऊन काही कामं करून घ्यायची आहे, किंवा वकील लोक आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगला आठवडा आहे. तुमचं करिअर सेट होताना दिसत आहे. असल्या संधी मिळतील. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला महत्त्वाची कामे आता फटाफट करायची आहे, कारण डेथ कार्ड असं म्हणते की कामाचा कंटाळा आपल्याला येऊ शकतो. तुमच्या घराची साऊथ वेस्ट दिशामध्ये जर अडगळ आली असेल, फार मोठा कचरा तुम्ही साठवला असेल, किंवा तिथं खूप घाण असेल, मग बाहेरनं येणारी कबुतराची पीठ वगैरे असते, बाहेरनं कधी कधी टेरेसमध्ये काही लील फूग होते, पावसाळ्यामध्ये चिकटपणा येतो, काही ना काही बुरशी लागते, तर ते सगळं स्वच्छ करून घ्या. या आठवड्यामध्ये साऊथ वेस्ट कोपरा जितका इन्हॅन्स करणार, त्रास कमी होणार. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा लागणार. घरसाठी, फॅक्टरीसाठी, जोडधंद्यासाठी, काही महिलांना एखादा नवा प्रोडक्ट लॉन्च करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण कागदपत्री व्यवहार केला तर सरकाराकडनं लोन मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ज्यांची जशी इच्छा तुम्ही करू शकता. धनुराशी. धनु राशीला मस्त काळ आलेला आहे. असं दाखवते की एंगेजमेंट करायची आहे, करिअर सेट करायचं आहे, मम्मी पप्पा बरोबर कुठेतरी फिरायला जायचं आहे, सासू सासऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट झाले आहे तर त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तर या आठवड्यामध्ये सगळे सरप्राईज तुम्ही घेऊ शकता आणि देऊ शकता. चांगली वेळ आहे. काही लोकांना तंतोतंत बसेल, काही लोकांना सरप्राईज येण्याची चिन्हच नसेल तर कुठनं येणार, तर त्या लोकांना वाटणार हे काय बरोबर नाही आहे. परंतु सगळ्यांना एकसारखं कधी लागू पडत नाही.
काही लोकांना क्वचित लागू पडतं, ज्यांची जशी मनस्थिती. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रियांनी किंवा मुलीने आता हट्ट धरलेला आहे की आम्हाला हे डिग्री करायची आहे, इथं काम करायचं आहे, स्वतःची सेफ्टी आधी बघा. रात्रीचं बाहेर काम करणं, रात्रीचं बाहेर जाणं, 10 नंतर घरी येणं, हे थोडंसं आत्ता या वयामध्ये टाळायला पाहिजे आणि हे कायमस्वरूपी टाळायला पाहिजे. असं हे आठवड्याचं सूत्र नाही आहे, कारण धनुराशीला हे सूचना आहे, त्यांच्याबरोबर पण एखादी घटना घडू शकते, सांभाळून राहा. मकर राशी. मकर राशीला मुवमेंट ऑफ रेसिडेंट आलेला आहे. घराची परिस्थिती बदलायसाठी, वातावरण बदलायसाठी कॉम्प्रोमाइज करून कुठे ना कुठे स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे. परंतु विजयशीची माळ गळ्यात पडेल. मोठे कामाची मंजल माराल. कुठं ना कुठं एखादी निगेटिव्हिटी पासून तुम्ही बचावलेला आहे. काही लोकांच्याकडनं तुम्हाला घातपात होणार होती, अगोदरच समजल्यामुळे तुम्ही बचावलेला आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये सामंजस्य राहावा. तुम्ही एकदम समाजाला उपयोगी असाल असे राहावा आणि तुमच्यामध्ये स्थिरता ठेवा. कारण हे काळ आहे, मंगळ ऊर्जावान झालेला आहे. काही वेळा आर्ग्युमेंट होऊ शकतात, पण तुम्हाला शांत राहायची गरज आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला पेंटाकल्स कार्ड आहे आणि असं वाटते की आयुष्याची घडी आता बसवायची आहे. बघा, तीर्थस्थानी स्थलांतर होण्याची पूर्ण चिन्ह आहे. घरामध्ये दुरुस्ती, डागडुगी, नवीन कलर काम किंवा छोटं मोठं फर्निचर बदलायची वेळ आलेली आहे आणि ते बदलायची गरज पण आहे. कुजलं असेल, बुरशी आलं असेल, पावसाळ्यात फुगलं असेल, थोडी जोडणा करा, तिथं स्वच्छ करा आणि ती वस्तू आणि जागा हायजेनिक करा. घरामध्ये आजार पण नाहीतर येऊ शकतो, कारण ते पण असू शकतं. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी सहकर्मी आहे तुमच्याबरोबर काही कामं करतात, त्यांच्याकडनं काही वेळा पैसे उसने घेतले, आता परत देता येत नाहीये. परिस्थिती बिकट आहे, पण ज्यांच्याकडनं उसने घेतले त्यांची पण परिस्थिती बिकट आहे. तर तुम्हाला तुमची कशीही जोडणा करून त्यांची मदत करावी लागणार आहे. म्हणजे रिलेशन कुठे कटू होणार नाही याची काळजी कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये नक्की घ्यायची आहे. का रिलेशन डेव्हलप केले तरच आपलं आयुष्य डेव्हलप होतं. मीन राशी. मीन राशीला मांगलिक कार्य, ट्रॅव्हल कार्य, नवीन कार्याची सुरुवात, न्यू क्रिएशन, न्यू बिगिनिंग आणि न्यू आयडिया. तुम्हाला एक्साइटिंग प्लान्स करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटिरियर आहे, वास्तू आहे, न्यूमरोलॉजी आहे किंवा असं काही ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणानं अभ्यास करून जर पुढे गेला तर इथं तुम्हाला काही ना काही नेम अँड फॉर्म मिळताना दिसत आहे. असं नाही की उठसूट सगळे ज्योतिष बनणार, उठसूट सगळे न्यूमरोलॉजिस्ट बनणार, असं नसतं. आतून यायला पाहिजे. हे दैविक रूपाचे शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आतून इंट्युशन आली तरच हे साधूचं सगळे सिद्ध असतात. कारण जे लिगल त्यांचे मेथड आहे किंवा त्या प्रॅक्टिस मेथड आहे किंवा त्यांचे लॉ आहे, ते तुम्हाला पाठ झाल्याशिवाय पुढचं करता येत नाही आणि त्याच्यामध्ये चेंजेस ॲज पर परिस्थिती होतं. मग ते तुम्हाला जमायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी कला क्षेत्रामध्ये आता प्रवीण्य मिळवलेलं आहे, पुढं त्यांची तयारी आणखीन जास्त वाढलेली आहे, त्या लोकांचं घमंड जर वाढलं असेल तर ते डाऊन टू अर्थ यायचं आहे. हे कुंभ राशीच्या लोकांना सूचना आहे. मीन राशी. मीन राशीला किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे. असं दाखवतं की तुम्हाला हार्टमध्ये, हेडमध्ये किंवा आईजमध्ये काही ना काही प्रॉब्लेम वाटत असेल, हेडेक वाटत असेल, जडपणा वाटत असेल, डोळ्याला अधू होत असेल, चष्मा लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं डोकं दुखत असेल, पहिला उपचार घ्या.
100% काही लोकांना चष्मा लागणार, काही लोकांना मायग्रेन साबित होणार आणि काही लोकांना रात्रीची अपुरी झोपमुळे हे सगळं होत आहे. तर हेल्थवरती या आठवड्यामध्ये मीन राशीने फोकस करा. तुमची उरलेली कामं स्वतः तुम्हीच करायची आहे. घरामध्ये तुमचे रूम जितके नीट नेटके असेल इतकी तुमची प्रगती व्यवस्थित होणार. मग ह्याच्यावरतीच आपण एक पुढचा टॉपिक घेणार आहे की आपण काय करायला पाहिजे. तर हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की वाढदिवसाच्या दिवशी ज्या ज्या लोकांना कार्ड्स मी काढते वर्षभरासाठी त्यांना काय रिझल्ट येणार आहे आणि काय प्रिडिक्शन येणार आहे. पहिली गोष्ट तर वाढदिवसाच्या दिवसापासून व्यवस्थित काही ना काही प्लॅनिंग करायची गरज आहे. त्या दिवशी नुसतं पैसे उडवणे, कुठे पार्टी करू, कुठल्या देवाला जाऊ, कुठं दारू पार्टी करू, हे सगळं जर प्लॅनिंग केलं असेल तर त्या दिवशी करू नका. कारण वाढदिवसाच्या दिवसाला जर तुम्ही कोणाला राहूच्या वस्तू दान केल्या किंवा ताजल्या, खाऊ घातल्या, नॉनव्हेज घातलं, ड्रिंक घातलं, सगळं राहू शनीच्या वस्तू आहे, तुमचा कुंडलीतला राहू आणि शनी बिघडला. मग तुम्ही व्यसनाधीन होणार, कर्मठ नाही राहणार, तुमचं वर्षभरासाठी तुमची एनर्जी डिस्टर्ब होणार. त्या दिवशी तर सात्विक शुद्ध आणि शाकाहारीच राहायला पाहिजे. गौशालामध्ये जावा, कुष्ठरोगीकडे जावा, बिस्किटाचा पुडा रस्त्यावरती फिरणाऱ्या बायकांना द्या, छोट्या छोट्या मुलं घेऊन फिरत असतात त्या लोकांना द्या. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, शिक्षादान, सगळे दान त्या दिवशी करा. दारू दान करायचं नाही, ते दानमध्ये येत नाही. वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही चांगले कर्म करा. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट चांगली होणार वर्षभरामध्ये. जे लोक 45 ते 60 वर्षाच्या आत आहेत त्यांचा वाढदिवस आहे, त्या लोकांना वास्तूचं स्वप्न, इन्व्हेस्टमेंटचं स्वप्न आणि करिअर पूर्तीसाठीची चाहूल लागेल. कुठल्याला काही लोकांना रिटायरमेंट येणार, काही लोकांना VRS घ्यावं लागेल, काही लोकांना असं वाटतं की आता बास आपण शांत राहूया, मुलावरती पूर्ण जबाबदारी देऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी या दिवसापासून होणार आहे आणि ते सहर्ष करा. देव उपासनामध्ये मारुती चालीसा, हनुमान चालीसा म्हणजे मारुती चालीसा आणि बजरंग बाणचा पाठ जरूर करा. मग बाकीची तुमची जे काय भक्ती असेल ते करू ठेवा, पण त्या दिवशी तर एवढ्या तुम्ही करायलाच पाहिजे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये 2 विषय आहे. एक विषय असा आहे की वाढदिवसाच्या दिवशी आपण काय करतो आणि काय नाही करतो त्याच्या वर्षभरामध्ये कसा प्रभाव पडतो. सगळे आपल्याला गुड विशेष करतात, हॅपी बर्थडे करतात. आता तर फेसबुकमुळे किंवा इंस्टाग्राममुळे आपले फोटो लोक लावतात, त्यांचे फोटो तुम्ही परत लावताय की मला किती लोकांनी विश केलं, हे केलं, ते केलं, समाजाला दाखवता. एंड ऑफ द डे मनामध्ये काय असते, एक छोटीशी खुशी असते की ॲटलिस्ट मला एवढ्या लोकांनी खूप चांगलं हॅपी बर्थडे केलं. ह्याच्या विरुद्ध पण काही लोक असतात जे तुमचं चांगलं बघवत नाही, तुमचे फ्रेंड नाही. आधी होते, आत्ता नाही. आत्ता झालेले आहे ते आधी नव्हते. मग ईर्षेच्या पोटी काही लोक तुमच्या जवळ येतात, तुमच्याकडे श्रीमंती बघून, कपडे बघून, गाडी बघून, मोबाईल बघून. मग अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. वाढदिवसाच्या दिवशी जर वर्षभरातनं एखाद वेळा आपल्याला भेटत असलेला फ्रेंड किंवा मैत्रीण त्या दिवशी विश करते आणि पार्टी मागते तर ते स्वार्थ आहे. जे लोक सतत तुमच्या बरोबर आहे, जे लोक सतत तुमच्या सहवासात आहेत ते खरे मित्र आहे. मग त्याच्यामध्ये कोण रागीट असेल, कोण चिडखोर असेल, कोण भांडखोर असेल किंवा कोण कर्जबाजारी असेल, परंतु सतत तुमच्या बरोबर आहे, तुमच्या एकेला हजर आहे ते तुमचे मित्र आहे. सुखदुःखाला समजावून घेतात किंवा ऐकून घेतात ते मित्र आहेत. लांबचे लोक फोनवरतीच आहे, मेसेजवरतीच आहे. किती चांगला मेसेज भेटला तरीही बाहेरून ते लोक येऊन तुम्हाला भेटणार नाही आहे. म्हणजे त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट देणे आणि जवळ आहे त्यांना इग्नोर करणे वाढदिवसाच्या दिवशी होतंय म्हणजे होतंय. दुसरी गोष्ट, प्राधान्य आई वडिलांना द्या ज्यांनी तुम्हाला जन्म घातलाय. पिक्चर पार्टी, सेलिब्रेशन त्यांच्याबरोबर करा. एक दिवस अगोदर मित्राबरोबर करा किंवा एक दिवस नंतर करा. परंतु पॅरेंट्सना खूप इच्छा असते की तुमच्या वाढदिवसाला तुम्ही त्यांच्या बरोबर असायला पाहिजे. हल्ली ते लोक कॉम्प्रोमाइज करतात. ठीक आहे, मुलं मोठी झालेली आहे, आमची गरज नाही आहे, बसतो घरात. त्याच्यासाठी तुम्हाला मोठा नाही केलेला.
हे गोष्टी समजा की त्यांच्या भावना किती तुमच्यावरती प्रेम असेल, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आतनं किती खुश होणार असेल ते लोक. परंतु जर तुम्ही त्यांच्या बरोबर विरुद्ध वागला, त्यांना कुठंही सामील नाही केलं, नुसतं एक छोटासा केक कट करून दिवसभर गायब झाला, तर त्यांच्या आत्म्याला खूप दुःख होतो की याच्यासाठी मुलं आम्ही वाढवली का. कारण जेव्हा तुम्ही काही करू शकत नव्हता, लहान होता, तेव्हा ते काय करत होते, अख्खा वेळ तुम्हाला देत होते, तुमच्या मागण्या सर्व पूर्ण करत होते. तुम्ही जे मागाल, जे बोट ठेवाल त्या वस्तू हाजीर होत होत्या. तर ॲटलिस्ट आत्ता रिव्हर्स करायची वेळ असेल तर वेळ तर द्या. पार्टी त्यांच्याबरोबर करा. त्यांना घेऊन जाण्यामध्ये तुम्हाला शरम यायला नाही पाहिजे. काही लोकांना माबाप गरीब आहे, मी खूप मोठं श्रीमंत झालोय, मी खूप एज्युकेटेड झालोय, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी दिसायला खूप छान आहे, माझी मम्मी आणि आई तर बाबा तर कसे दिसतात, इट डझंट मॅटर. हे महत्वाचं नाही. ज्यावेळी तुम्ही जन्माला आले तेव्हा कसे दिसत होता हे विचार करा. तरी तुम्हाला फेकून नाही दिलं त्या लोकांनी, तसंही होता, वाढवले. तिसरी गोष्ट, वाढदिवसाच्या दिवशी दान फार महत्वाचं असतं. दान कोणाला करायचं? गरजू, गरीब, असहाय, अपंग लोकांना. हे तर शनीचंच वर्ष आहे, आता संपत आलं. ज्यांना अजून ती शनीची कृपा पाहिजे असेल आणि राहिली असेल तर तुम्ही अजून पण 3 महिन्यामध्ये दान धर्म करू शकता. अपंग, कुष्ठरोगी, लंगडे, लुले, अंध लोकांना, ज्यांची कोणी कदर करत नाही त्या लोकांना, ज्यांना कोणी विचारत नाही, स्वीपर्स लोकांना, जे तुमची घराची रोज साफसफाई करतात, कचरावाले आहे, घंटागाडीवाले आहेत, जे लोक तुमच्या घरातनं कचरा घेऊन जातात, स्वतःची हेल्थ खराब करतात, स्वतःच्या फॅमिलीला वेळ देत नाही, तुमच्यासाठी ते राबतात. पावसामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये ते कुठली पर्वा करत नाही, पण तुमचा कचरा रोजचा रोज जातो. त्या लोकांना दान करा. स्वेटर आहे, चप्पल आहे, कपडे आहे, त्यांना हात मोजे आहे, मास्क आहे, जे त्यांची सुरक्षा आहे, ते त्यांना दान करा. हे पण भलं मोठं दान आहे, सनी खुश होतो. सगळेच करू शकतात. वाढदिवस असायला पाहिजे याच्यातली गोष्ट नाही, पण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी करायलाच पाहिजे. हॉटेलमध्ये 2000चं बिल करून 200 रुपयाची टिप द्यायला जर तुम्हाला लाज वाटत नसेल आणि तिथं मोठेपणा वाटत असेल, तर गाडीचा अवतीभोवती फिरताना एखादं गरीब भिकारी जर तुमच्याकडे असे हात मागत असेल, तवा काचा बंद करून जर तुम्ही पळत जात असाल तर श्रीमंती काही कामाची नाही. तिथे काच उघडून त्या मुलींना, भिकारीला किंवा असहाय्य व्यक्तीला खाऊ देणे, छोटीशी मदत करणे, एखादा कपडा, रुमाल, टोपी, छत्री, बिस्किट देणे, हे जर तुम्हाला होत नसेल तर तुमची मोठी गाडी काही कामाची नाही. असे उपाययोजना करा की ज्याच्यामुळे तुमचे ग्रह स्ट्रॉंग होतील, त्यांची दुआ मिळतील, आशीर्वाद मिळतील आणि तुमची कामे पुढे सरकतील. हे छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि हे जनरलमध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये आणल्या तर तुम्ही बघा, तुम्हाला मोठं होताना कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला काय वाटते, मोठे लोक झाले त्यांनी कधी छोट्या लोकांना मदत केली नसेल? पहिला बघा, त्यांची सॅलरी मधनं अर्धे पैसे त्यांनी पहिला दुसऱ्याला दिलेत, घरच्या गरजा भागून दुसऱ्याची गरजा भागवलेत, त्यानंतर त्यांना ब्लेसिंग मिळाले आणि ते कोट्यावधी रुपयाचे मालिक झालेत. असे कोणी होत नाही. आणि हे सगळी कृपा पाहिजे तर शनीची पूजा. एवढं तुम्ही जर केलं स्वतःच्या आयुष्यामध्ये तर खूप बरं होतंय. आणि आई वडिलांना विसरायचं नाही, एवढं तुम्ही सातत्यानं लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये दान धर्म जर होत नसेल तर एक छोटी रक्कमसाठी एक पेटी बनवा. देवाऱ्यामध्ये एक पेटी ठेवा, त्याच्यामध्ये दररोज एक रक्कम टाका, जे तुमच्या पॉकेटमध्ये उरलेले पैसे आहेत. 5 रुपये आहे, 50 रुपये आहे, 5 रुपये किंवा 25 रुपये, जे सिक्का आहे. महिन्याला तर काय रक्कम भरेल, 300-400 रुपये. बरं, त्याचं खाऊ घ्या, त्याचा प्रसाद करा, त्याचे मंदिरमध्ये दान करा. बाहेर बसलेले गरीब लोकांना, कुष्ठरोगी लोकांना काही ना काही मदत होऊ शकते. 10 लोकांना 10 बिस्किटचे पुढे तर त्याच्यामध्ये येऊ शकतात. बस एवढं करा आणि आपलं कर्म कसं बरं होईल त्याच्यावरती फोकस करा. हे छोटीशी टिप्स आहे, पण जर तुम्ही करत राहिला तर ह्याच्यामधनं मोठं कोण कधी होणार सांगता येत नाही. तुम्हाला वाटत असेल की आपण काहीतरी घालूया, रत्न घालूया, मागडे खडे घालूया आणि त्याच्यानंतरच आपलं नशीब बदलेल. नाही, नशीब त्यानं बदलत नाही. जे प्रक्रिया खालपासून वरपर्यंत जायची आहे
खालच्या लोकांपर्यंत ते वरच्या लोकांपर्यंत तुम्ही जसं जसं एक्सटीडी मदत करायची कराल त्याच्यानंतर हे सगळे काम करतात. असंच नाही करत. TV वरती बघितलं, ॲड बघितली, खडा बघितला, लगेच घातला आणि मी श्रीमंत होणार हे असं कधी नसतं. असं श्रीमंत झाले असते तर इंडियाला सगळे लोक श्रीमंत असते, गरीब कोण राहिलंच नसतं. खडे विकणारे पण श्रीमंत असते. हे छोटंसं ज्ञान होतं तुमच्यासाठी. तर आमचा कार्यक्रम कसा वाटतो, यूट्यूबला मला सबस्क्राईब करा, माझी चॅनल यायचे हे प्रोग्राम सगळा तिथं पण येतो, तिथं पण बघा, लाईक शेअर कमेंट्स करा. तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती चर्चा पाहिजे ते आपण करायला तयार आहे. मला हे सगळे टॉपिक तुमच्याकडनंच येतात की मॅडम ह्याच्यावरती प्रकाश टाका, त्याच्यावरती प्रकाश टाका, या स्वभावावरती प्रकाश टाका, आमच्या मुलांवरती काहीतरी संस्कार टाका. छोटीशी वेळ असते, त्याच्यामध्ये जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगते. बाकी तुम्ही सगळे समजदार आहात, तुम्ही सगळे ग्रहण करून घेताय. चांगलं आहे ते घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. तर प्रतीक्षा करा केतनासची कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. नमस्कार.